अनेक वेळा आपल्याला आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी कुंपण करावं लागतं। ते कुंपण तारेचं जर केलं तर ते खूप खर्चिक होतं, परंतु जैविक कुंपण हा त्याला पर्याय आहे। आजची बातमी अशाच खर्च न लागणाऱ्या जैविक कुंपणाची। नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर कपच्या। धारूर तालुक्यातील शेतकरी गटांचा जैविक कुंपण अभ्यास दौरा उत्साहात संपन्न झालाय। माझा गट माझी भरारी या प्रशिक्षणातून ज्या गटांनी जैविक कुंपण बांधावरील फळझाड करायचे नियोजन केले होते, अशा सर्व गटासाठी आज खोडस येथील प्रगतशील शेतकरी श्री दळवी सर यांच्या शेतात आयोजन करण्यात आलं होतं। या अभ्यास भेटीची सुरुवात शेत शिवार फेरीने झाली। उपस्थित शेतकऱ्यांना दळवी सरांनी त्यांच्या 8 एकर शेतीला केलेलं जैविक कुंपण दाखवलं। तसेच बांधावरील विविध प्रकारची केलेली फळझाड लागवड, सीताफळ बाग, दुग्ध व्यवसाय, बायोगॅस, गांडूळ खत इत्यादी प्रात्यक्षिक पाहणी व ज्ञान शेतकऱ्यांना अभ्यास भेटी दरम्यान घेता आले। यावेळी दळवी सर यांनी जैविक कुंपण व बांधावरील फळझाड लागवडीचे फायदे उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले। या अभ्यास भेटीला मराठवाडा विभागीय संयोजक सरही उपस्थित होते। यावेळी सरांनी अभ्यास भेटीचा उद्देश सांगून बायोगॅस, दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, भाजीपाला व फळबाग इत्यादी फायदे सांगितले। शेतकऱ्याला समृद्ध व्हायचे असेल तर अनेक गोष्टी कराव्या लागतील। आपल्यातील अफाट शक्ती ओळखून समृद्धीची सीडी चढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहावे, असेही यावेळी सरांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले। अभ्यास भेटीला आलेल्या सर्वांसाठी दळवी सर यांनी सुंदर अशा अल्पोपहाराची व्यवस्था केली होती। उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी प्रगतशील शेतकरी दळवी सरांचे या ठिकाणी आभार मानलेत व आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालाय। हा कार्यक्रम जरी संपला असला तरी शेतकऱ्यांनी या ठिकाणाहून दळवी सरांकडून अनेक गोष्टी शिकून गेलेत, ते त्यांच्या शेतामध्ये अवलंब करणार आहेत। आलेल्या सर्व गटांचे व दळवी सरांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आजच्या बातमी तिथेच थांबूयात। अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्मर कपच्या।